गुढीपाडव्याच्या सर्व नागरिकांना आज शुभेच्छा देतो। मराठी नववर्षच्या सगळ्यांना शुभेच्छा। त्याचप्रमाणे आमचे सिंधी बांधव यांचा सण चेटीचंडची लाख लाख शुभेच्छा त्यांना देतो। सालाबादाप्रमाणे यंदाही भव्य प्रमाणामध्ये नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आज यात्रा निघाली होती। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्साह लोकांचा बघायला मिळाला की नवीन वर्ष हे तारुण्याचं वर्ष हे लोक 31 डिसेंबरला रात्री धिंगाणा घालतात, परंतु आज सकाळी 6:30 वाजल्यापासून आता जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत तरुणांचा उत्साह, नागरिक, महिला उत्साहाने ह्या स्वागत यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। सर्वच जनतेचा याला सहभाग लाभलेला आहे। मला असं वाटतं की हे 5वं वर्ष आहे आमचं स्वागत यात्रेचं। ह्या वर्षी स्वागत यात्रेचा रूट आम्ही थोडा बदलला। श्रीरामनगर पासून ते शिवाजी महाराज मैदानापर्यंत ही स्वागत यात्रा आता होणार आहे। आणि आता लालचक्की चौकातनं आम्ही चाललेलो आहोत। आपण बघत असाल की ठिकठिकाणून वेगवेगळ्या प्रांतातनं लोक या ठिकाणी स्वागत यात्रेला आलेले आहेत। आणि मला असं वाटतं की ही उल्हासनगरमधली एकमेव ही मराठी नववर्ष हिंदू वर्षाची ही स्वागत यात्रा आहे। मला वाटतं की बाळासाहेबांची अस्मिता जपणारे, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालणारे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ज्या पद्धतीने हिंदू वारसा जपतायत त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही ह्या संस्कृतीचं जतन केलेलं आहे। आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही पुढे चालवत आलेलो, बाळासाहेबांचा वारसा शिंदे साहेबांच्या आशीर्वादांनी या यंदाचं 5वं वर्ष आहे। आणि एक वर्ष जसं जसं पुढे जातं तसं स्वागत यात्रा उत्साहाने होते। पहिल्या वर्षी स्वागत यात्रा काढली तेव्हा उत्साह थोडा कमी होता, परंतु सकाळी 6 वाजता काढलेली अजून स्वागत यात्रा अद्याप अजून पोहोचलेली नाही। एवढा मध्ये उत्साह लोकांच्या ठिकठिकाणी गुढ्या उभारलेल्या आहेत आणि गुढ्यांचं स्वागत आणि सत्कार सगळ्या नागरिकांनी केलेला आहे। आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात की अशीच भव्य दिवस स्वागत यात्रा दरवर्षी उभारा। ह्या पॅनलचे सर्व नगरसेवक, पॅनल क्रमांक 13, 14 आणि 15चे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते आणि सगळ्या मंडळांनी सहभाग घेतलेला आहे। मी या सगळ्या मंडळांचे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा एकदा या गुढीपाडवा नववर्षाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।